हे सगळं विश्व हे कसं बनलं असेल? हा प्रश्न खरं तर माणसाला अगदी सुरुवातीपासून पडलेला आहे. तर आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि ऋग्वेदातल्या एका अशाच प्राचीन गूढ स्तोत्राबद्दल बोलणार आहोत, हिरण्यगर्भ सूक्त. हे सूक्त आहे ना, ते एका खूप साध्या पण तितक्याच मोठ्या प्रश्नाने सुरू होतं. एक असा प्रश्न ज्याचं उत्तर ते प्राचीन ऋषिकवी शोधत होते, की जेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे अगदी सृष्टीच्या सुरुवातीला, तेव्हा नेमकं काय होतं? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, हिरण्यगर्भ सूक्त म्हणजे काही तयार उत्तरांची यादी नाहीये. नाही. उलट हे तर एक प्रकारची सखोल चौकशी आहे की सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली कुठून. आणि हाच विचार ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातल्या 121व्या सूक्ताच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आणि या सूक्ताची सगळ्यात खास गोष्ट काय माहितीये? ती म्हणजे एक ओळ, कस्मै देवाय हविषा विधेम. म्हणजे आपण नक्की कोणत्या देवाला हवी अर्पण करायची, कोणाची पूजा करायची. आणि हा प्रश्न आहे ना, तो एखादा गाण्याच्या ध्रुवपदासारखा अख्ख्या सूक्तात परत परत येतो. खरं तर हेच या सूक्ताचं मुख्य रहस्य आहे. त्याची पूर्ण गोष्ट याच प्रश्नाभोवती फिरते. तर मग कोण आहे हा निर्माता? याचं उत्तर मिळतं का? तर हो, सूक्त आपल्याला पहिला क्लू देतं. पहिल्याच मंत्रामध्ये हिरण्यगर्भ ही संकल्पना समोर येते. आणि हाच हिरण्यगर्भ म्हणजे सगळ्या अस्तित्वाचं मूळ. बरं, पण हे हिरण्यगर्भ म्हणजे नेमकं काय? शब्दशः अर्थ बघितला तर सोन्याचा गर्भ किंवा परमचेतना. म्हणजे बघा, हीच ती एक आणि एकमेव सगळ्यात पहिली शक्ती जी अस्तित्वाच्या सुरुवातीला, एकदम सुरुवातीला प्रकट झाली. आणि एक गोष्ट बघा, हे सूक्त एक या शब्दावर खूप जास्त भर देतं. त्यात म्हटलंय, भूतस्य जातः पतिरेक आसीत. म्हणजे जे काही जन्माला आलं त्या सगळ्यांचा तो एकच स्वामी होता, एकमेव. निर्मिती झाली त्या क्षणापासून तोच सगळ्या जीवांचा राजा होता. आता पुढे जाऊन बघूया की हे सूक्त याच एकमेव शक्तीला कसं सादर करतं. तर ते या शक्तीला एका महान वास्तुविशारदाच्या रूपात बघतं, ज्याने काहीही नसताना शून्यातून या आपल्या भौतिक जगाला एक आकार, एक रूप दिलं. त्या निर्मात्याची ताकद आणि त्याचं वैभव किती मोठं असेल याची कल्पना कशी येणार? त्यासाठी हे सूक्त आपल्याला त्याच्या निर्मितीकडे घेऊन जातं. विचार करा, ही विशाल पृथ्वी, हे उंच आकाश, तो अथांग पसरलेला समुद्र, ते भव्य हिमालय पर्वत आणि सगळ्या दिशा, ह्या सगळ्याची रचना त्यानेच केली. निर्मितीचं पहिलं काम म्हणून कशाचा उल्लेख येतो? तर या जगाला मिळालेल्या स्थिरतेचा. सूक्तात म्हटलंय, येन द्यौरुग्रा पृथ्वीचे दृढा. म्हणजे काय? तर ज्याच्यामुळे हे आकाश इतकं उंच आहे आणि ही पृथ्वी इतकी स्थिर भक्कम आहे. आणि इतकंच नाही, हे सूक्त त्या निर्मात्याच्या महानतेला थेट निसर्गाच्या भव्यतेशी जोडतं. एक ओळ आहे, यस्य मे हिमवंतो महित्वा. म्हणजे ज्याच्या महानतेमुळेच हे बर्फाने झाकलेले पर्वत अस्तित्वात आहेत. विचार करा, ही कल्पनाच किती अद्भुत आहे, नाही का? बघा, निर्मितीची एवढी सगळी मोठी कामं समोर मांडली आहेत, तरीही ऋषींचा शोध काही थांबत नाही. तोच प्रश्न पुन्हा येतो, कस्मे देवाय हविषा विधेम, की आम्ही नक्की कोणत्या देवाची पूजा करायची? आता इथून पुढे सूक्त आणखी एक पाऊल पुढे जातं. ते या शक्तीला फक्त जगाचा निर्माता नाही मानत, तर त्याही पुढे जाऊन जीवन, ऊर्जा आणि कमाल म्हणजे इतर देवांचाही मूळ स्रोत म्हणून सादर करतं. 5वा मंत्र तर निर्मितीची एक पूर्ण प्रोसेसच सांगतो. एक साखळीच आहे जणू. आधी काय झालं तर वैश्विक पाण्याचा विस्तार झाला. मग त्या पाण्यातून अग्नी तयार झाला आणि त्या अग्नीच्या ऊर्जेतून तो एक देव प्रकट झाला. आणि इथे हे सूक्त एक जबरदस्त क्रांतिकारी विचार मांडतं. यो देवेश्वरधिदेव एक आसीत. म्हणजे तो देव जो बाकी सगळ्या देवांपेक्षाही श्रेष्ठ असा एकच देव होता. विचार करा, त्या काळात जिथे अनेक देवांची पूजा व्हायची, तिथे हा विचार किती मोठा असेल, की हा निर्माता फक्त एक देव नाही, तर ते अंतिम सत्य आहे ज्यातून बाकीचे सगळे देव निर्माण झाले. तर आता आपण या सूक्ताच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. चला बघूया की या प्रश्नाच्या उत्तरामागे नेमकं कोणतं तत्वज्ञान लपलेलं आहे. हे सगळं सांगितल्यावर ब्रह्मांड कसं बनलं, जीवन कसं आलं, देव कसे आले, हे सगळं वर्णन केल्यावर सूक्त आपला तोच प्रश्न पुन्हा एकदा शेवटच्या वेळी विचारतं. आणि गंमत बघा, इथेच या सूक्ताचं खरं सौंदर्य आहे.
सूक्त त्या देवाला कोणतंही एक सोपं नाव देत नाही. उलट जे काही वर्णन केलंय ना, तेच उत्तर आहे. म्हणजे त्या अज्ञात देवाची ओळख काय? तर त्याची कामं, सर्व काही निर्माण करणं आणि ती टिकवून धरणं, हीच त्याची खरी ओळख, हीच त्याची व्याख्या. आणि शेवटी हे सूक्त आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडतं, की कधीकधी सर्वात मोठं उत्तर हे उत्तर नसतं तर एक प्रश्नच असतो का? कदाचित या सूक्ताचं खरं मोल हे कोणत्या तरी अंतिम उत्तरात नाही, तर त्या कधीही न संपणाऱ्या विस्मयचकित करणाऱ्या प्रश्नांमध्येच आहे.